लव जिहाद के नाम पर नितेश राणे ने मुमरा कुर्ला को किया टारगेट। देखिए किस तरीके से फेरी वालों के आड़ में मुमरा कुर्ला का नाम लेकर के उन्होंने बताया। साडी विकण्याच्या नावाने त्यांचे नंबर घेतले जातात। भाभी नई साड़ी आएगी तो मैं भेज दूंगा, ते नंबर घेतले जातात आणि मग ते नंबर मुमरा कुर्ला इकडे बसलेले शाहरुख खान आणि आमिर खान इकडे दिले जातात। तुमच्या समोर बसलेला जो बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान आहे, जो कुर्ल्यावरून येतो, मुमरावरून येतो आणि इथे घाण करतो, त्याला तुम्ही सहन कशाला करताय? हा तुमचा पण होणार नाहीये। ह्याला जेव्हा संधी भेटेल, ह्याला जेव्हा आपल्या धर्माची गोष्ट येईल, तेव्हा तो तुमचा पण गळा कापून परत मुमराकडे निघून जाईल, लक्षात घ्या। क्या आप मुमरा में प्रॉपर्टी देख रहे हो? तो मैं आपको बताऊंगा किस तरीके से आप 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK चाहे शॉप ले सकते हो। फिलहाल हमारा जो लोकेशन है वो शेल थाना की तरफ है। यहाँ से आपको कटाई नाका का एरोली ब्रिज हो गया, या आपको मेट्रो स्टेशन हो गया, या आपका बुलेट ट्रेन स्टेशन हो गया, सारी चीज़ आपको वॉकिंग डिस्टेंस से मिल जाएगी। स्कूल, हॉस्पिटल, कॉलेज और आपके एमिनिटीज के लिए स्विमिंग पूल तक यहाँ पे अवेलेबल है। यहाँ पे ऑफर डिस्काउंट बहुत अच्छे चल रहे हैं। 10% डाउन पेमेंट एंड 90% आपको लोन तक फैसिलिटी अवेलेबल है। तो ज़्यादा जानकारी के लिए इस नंबर पे कॉल करें, और अगर कॉल बिजी आए तो व्हाट्सएप करें। मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं हूं अफजल शेख और आप देख रहे हैं मुंबई टीवी। जिस तरीके से बीती खबर में हमने आपको बताया था कि कैसे घाटकोपर में सकल हिंदू समाज की रविवार को मोर्चे में स्टेज पर आने के बाद नितेश राणे ने जहर उगला था, उसी जहर उगलने का एक और हम आपको वीडियो दिखा रहे हैं, जिसमें जो फेरी वाले हैं किस तरीके से वो तकलीफ़ देते हिंदुत्ववादी लोगों को, और ख़ास करके मुमरा और कुर्ला का नाम लेकर के उन्होंने कहा कि मुमरा और कुर्ला के जो भी ऐसे लोग हैं जो फेरी वाले बन कर के इधर घाटकोपर में रहते हैं और मुमरा और कुर्ला में जाकर के आमिर खान और शाहरुख खान को देते हैं। आप देखिए किस तरीके से उन्होंने इस मामले को लेकर जहर उगला है। यांच्या बापाची मुंबई आहे सारखे मध्यपर्यंत येऊन आपली दुकाने थाटतात आणि फक्त दुकाने थाटत नाही, माझ्या माता हिंदू माता भगिनी ज्या दुकानावर येतात, साडी विकण्याच्या नावाने त्यांचे नंबर घेतले जातात। भाभी नई साड़ी आएगी तो मैं भेज दूंगा, ते नंबर घेतले जातात आणि मग ते नंबर मुमरा कुर्ला इकडे बसलेले शाहरुख खान आणि आमिर खान इकडे दिले जातात आणि मग ते भडवे येतात चार बटन उघडे करून इकडे, आणि मग इकडच्या आमच्या माता भगिनींना लव जिहादच्या नावाने फसवण्याचा कार्यक्रम या फेरीवाल्याच्या निमित्ताने सुरू होतो। एक पण फेरीवाला मी पोलीस बांधव आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना विचारेन, अधिकाऱ्यांना विचारेन, काही गप्प बस। आज तुझा भाऊ बोलतोय, तू गप्प वाजत। जय श्रीराम। एक तरी इकडचा फेरीवाला हा तुमच्या घाटकोपरचा आहे का? या दुकानात बसलेल्या माझ्या सगळ्या हिंदू व्यापाऱ्यांना विचारेन, तुमच्या समोर बसलेला जो बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान आहे, जो कुर्ल्यावरून येतो, मुमरावरून येतो आणि इथे घाण करतो, त्याला तुम्ही सहन कशाला करताय? हा तुमचा पण होणार नाहीये। ह्याला जेव्हा संधी भेटेल, ह्याला जेव्हा आपल्या धर्माची गोष्ट येईल, तेव्हा तो तुमचा पण गळा कापून परत मुमराकडे निघून जाईल, लक्षात घ्या। या रोहिंग्या आणि बांगलादेशांसाठी त्यांच्या धर्माच्या पलीकडे काही नाहीये, बांधवांनो समजून घ्या। या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी विचारेन, थोडं आमचा हिंदू एक अर्धा फूट घर वाढवतो तर ह्यांच्या ढोंगणात मिरच्या लागतात, लगेच अतिक्रमणाची कारवाई करायला येतात। पण आता इथे राजरोस पद्धतीने जे हे बांगलादेशी आणि रोहिंग्या जे बसतायत,
तुम्हाला काय त्यांनी दिलेली बिर्याणी काय जरा जास्तच पचते आहे का? हे जे अंमली पदार्थ, हा जो कोण गोगाट पठाण नावाचा जो काय काटा आहे, अहो तो जो मुफ्तीला जेव्हा अटक केली या गोगाई पठाणवर काहीतरी त्याच्यावर तडीपार आहे, तो तडीपार, आणि त्यावेळी तो पोलीस स्टेशन मध्ये बसलेला. आश्चर्य वाटतं मला. कुठला हिंदूवर आता छोटीशी एक एनसी तरी झाली, त्याला एवढा हैराण होता करतात तो बिचारा घाटकोपर सोडून जाण्याचा विचार करतो. आणि हा तडीपार असताना तो पोलीस स्टेशन मध्ये कसा येऊ शकतो? कोणी परवानगी दिली त्याला? या अंमली पदार्थाची नाटकं अगर बंद झाली नाही, पोलिसांना सगळे अध्याय माहिती आहेत. मी मुंबई पोलिसांना सांगेन, तुमची क्षमता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मुंबई पोलीस काय करू शकतात हे आम्ही 93-92च्या दंगलीनंतर आम्ही स्वतःच्या नजरेने पाहिलेलं आहे. आम्ही 26/11च्या नंतर पाहिलेलं आहे की आमच्या मुंबई पोलिसांमध्ये काय क्षमता आहे. ती ताकद आता परत दाखवण्याची वेळ आली आहे. या अंमली पदार्थ, हे ड्रग्सचे व्यवहार ज्या ज्या डुक्क्यावर, ज्या ज्या कट्ट्यावर विकले जातात, ते अगर वेळेत अगर थांबले नाही तर मग आम्हा लोकांना कायदा हातात घ्यायला लागणार. आम्ही या लोकांना सोडणार नाही. आम्हाला कळत आहे कोण विकतंय, कोणाच्या माध्यमातून विकलं जात आहे, कुठे कुठे बिर्याणी पोचवली जाते, ह्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. फक्त वेळेत हे बंद करून टाका, नाहीतर मग आम्ही तुम्हाला फोन 100 नंबरवर फोन करत नाही बसणार. आमचं काम करून टाकू आणि पोलीस स्टेशन मध्ये येऊन आपला स्वतःला अटक करून घेऊ, काय चिंता नाही. पण आमचा हिंदू समाज ह्याच्यामध्ये वाया जायला देणार नाही आम्ही. अरे काय अवस्था आहे. आम्ही साधी महाआरती इथे केली. आमच्या सणासुदीच्या वेळेत 10 वाजता दांडिया बंद करा, 11ला बंद करा, जास्तीत जास्त 12 पर्यंत ठेवा, आणि ह्यांचे भोंगे 5-5 वाजतात. तेव्हा हायकोर्टची ऑर्डर दिसत नाही. हायकोर्टची ऑर्डर फक्त आमच्या नवरात्रीच्या वेळी दिसते, अन्य वेळेत तुम्हाला हायकोर्ट दिसत नाही. हायकोर्टचे सरळ सरळ आदेश आहेत. किती आवाजामध्ये लाऊडस्पीकर वाजला पाहिजे, जो नियम त्यांना आहे तो नियम आम्हालाही आहे, जो नियम आम्हाला आहे तो नियम त्यांनाही लागला पाहिजे. कारण का परत परत सांगणार बसणार नाही. मग त्यांच्या कुठून आवाज काढायचा भोंग्याचा ते आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मग अशा जागून भोंग्याचा आवाज येईल ना, तुम्हाला नाही सहन होणार, त्याच्यातून नाही सहन होणार. तुम्ही बघितलं ना हल्ली त्या दिल्ली पोलिसाच्या एक त्या आमच्या इन्स्पेक्टरनी काय चांगलं काम केलं. सल्यूट आहे त्याला, बॉस, सल्यूट आहे. अरे आहेत ना तुमच्या मस्जिदी नमाज वाचण्यासाठी आहेत, करा ना तिथे काय करायचं तर. आम्ही काय बोलतोय, आमचा नमाजला विरोध नाहीये, तो तुमचा अधिकार आहे. जसा महाआरती करण्याचा आमचा अधिकार आहे तसा नमाज वाचण्याचा तुमचा अधिकार आहे. पण आम्ही असा भर रस्त्यामध्ये महाआरत्या सुरू केल्या तर परवडणार काय तुम्हाला? पण तेव्हा कसं पोलीस येऊन लगेच हातात नोटीस देतात. 10 वाजताच्या दांडिया असेल 9:55 पोलीसची गाडी लागते, ते बंद करणार. मग ह्यांचे 12-12 वाजता ते उरुसचे आणि मोहरमचे डीजे आणि लाऊडस्पीकर तुम्हाला दिसत नाही. आता पुढे कुठलाही मोहरम आणि उरुस मध्ये ना रात्री 12 वाजता डीजे वाजूनच दे. मलाही बघायचं नाही, तो डीजे डोक्यावर फोडून दिला ना, नावाचा नाही. तुमने अगर इधर हिंदू समाज को अगर तकलीफ ज्यादा दी तो फिर हिंदू समाज तुम्हारे घर के अंदर घुस के जो तांडव करेगा उसके जिम्मेदार हम लोग नहीं होंगे. तुमको जो भाषा में समझता है वो बोल रहा हूँ. तुम्हारा जो बेटा हो, जो बाप है चांदीवली में, उसको जो भाषा समझता है वो भाषा में बोल रहा हूँ. सही वक्त पे सुधर जाओ, वरना वो सही वक्त पे अपना फोन ऑफ कर देगा, फिर हमको मत बोलना कि भाई ने फोन ऑफ कर दिया, अब क्या करूं. म्हणून वेळेत आपल्याला सांगतो,
ही जी काय ताकद बांधवानं तुम्ही जमा केली आहे, आज जे काय वातावरण घाटकोपरमध्ये आपण भगवमय दाखवलंय, हीच आपली असली ताकद आहे, लक्षात घ्या. ऐसी तमाम अपडेट से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें मुंबई टीवी. मैं अफजल शेख, फिर हाजिर हूं एक नई न्यूज के साथ.